सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। राम मंदिर गोजेगाव, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा भव्य कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचे वाचक सूचक खालील प्रमाणे: वाचक संग्राम पाटील गोजेगावकर, पंचपा स्वामी म्हादापूरकर, गुंडेराव नाईक म्हादापूरकर, नामदेव महाराज गवते नागराळकर, दिगंबरराव चेमरण मोगेकर। सूचक मनोहर महाराज वसूरकर, भोसले गुरुजी सुगावकर, यादवराव पाटील झरीकर, शेलदरकर महाराज, बालाजी महाराज। तसेच गावातील सर्व गावकरी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन लक्ष्मण शक्तीचा आनंद घेतला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी मुक्रमाबाद सर्कल प्रतिनिधी बालाजी गोंशेटवाड गोजेगावकर। एकदम 18 पदो वाढराव दिंडर रंग सूर्या बोलतात तरच तरळ मैन देवी अन्नस्पन्नत देवी सुजे चलता चलता मरून जातील। आरती कराय कोणी राहणार नाही। आणि बरे बावल्या देवता केदेवाली विजयने सुळे विचारताना तुझेला गणवेला बोलत तुझी मस्ती समुद्रेला झालं कार्य जरी आममध्ये माझा भरोसा आहे विजयने गेला आलेला त्यांची कदाचित उता पूर्ण करता आपण सोमवार मरुदानी बाकी उता परे नावे मावता माझे होतले प्राण होता जीवदाता तू एवढं बोलून सांगितलं, मला प्राणाचा दान देणारा दाता तू होय। तुझे हात जोडतो, पाया पडतो, काही प्रयत्न कर। इथपर्यंत दोघांचं पूर्ण झालं। झाली कप्ताळा ऐकून कोणी कप्त केले, त्याचे घर गावातून उठले, देशातून उठले। आज बी कोणी करतील त्याला सुद्धा ते भोगावं लागल आणि पुढच्या पिढीने सुद्धा त्याचं अनुकरण केलं तर त्यालाही त्याचं सुख लागणार नाही। एवढं ऐकून काल नेहमी म्हणतो की ह्याचं जर ऐकलं तर माझं काही नीट होणार नाही, पण न ऐकलं तर यानं काय मला इथून गुन्हा नाता सोडणार नाही। काल नेहमीच्या पुढे ऐसे जागवितो जना सरसे मना सही एवढा विचार केला। काल नेहमी विचार करून म्हणतो, काय म्हणतो, भरला तरी इथं शांत लावायचा तर काय म्हणतात, हो या जगामध्ये आचळ वितळ सोडून सुतळ नावाच्या पातळामध्ये विरोचनाचा मुलगा बळीराजा, त्या बळीच्या कुळामध्ये मायबापाकडून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोन राजे। हिरण्याक्ष हा वडील आणि हिरण्यकश्यपू धाकटा। हिरण्याक्ष काय केला, समुद्रात उभा टाकला। समुद्रात उभा टाकून कमरेला पाणी त्याच्या आणि पाणी ढवळला। 50-50 किलोमीटर पाणी दोन्हीकडे पडणार आणि लहान लहान खेपे खरवटे नगरे खेडे बुडून झाले। संधी हात जोडून विष्णूला शरण गेली। विष्णू परमात्मा येऊन हिरण्याक्षाला हात जोडून सांगितले। हिरण्याक्ष म्हणला विष्णूला, आव मैदाने काय खायचं तर तू बी ये पुढे। महाविष्णूला राग आला। महाविष्णूने आणि त्याला खपवायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर आणि तो पळायला लागला। पळता पळता पाण्यात बुडला। महाविष्णू डुकराचं रूप धारण केले, वराह अवतार आणि शिरले पाण्यामध्ये। त्याला मारून त्याचं मुंडकं घेऊनच वरी आले। हे कळलं कुणाला, हिरण्यकश्यपूला। हिरण्याक्ष मेला। हिरण्यकश्यपू म्हणला, माझ्या भावाला मारणारा हा विष्णू माझा द्वंद्वी, माझा विरोधी आहे। या जगामध्ये याचं नाव कोणाला घेऊ देणार नाही। नाम घेऊन यदी देवाचे असे विविध हिरण्यकश्यपूचे गावगाव पाट्या लावल्या, चौकडे बॅनर लावले की कोणी देवाचं नाव घेईल त्याला 3 महिने सजा, जर कोणी गळ्यात माळ घालेल त्याला 1 वर्षभर, कोणी जर एखाद्या वळला आणि त्याला आणि उठाण देईल त्याला मदत करेल तर त्याला फाशी, असले काढले महाराज कायदे। त्याच्यामुळे जगातलं देवाचं नाव उडालं। जगातलं देवाचं नाव उडालं खरं, परंतु झालं काय, हो हिरण्यकश्यपूचा जो मुलगा होता त्याला शिकवाय 2 शिक्षक ठेवले होते। काय शिकवाय, जारण मारण वशीकरण। परंतु त्या मुलाला आणि पवित्र भावना निर्माण झाली। 2 शिक्षकांना हरिपाठ शिकले त्यानं, यायचं काही शिकलं नाही। राजा एका परीक्षेसाठी दरबारात बोलिला शिक्षक म्हणले, राजा तुमचं पोरग आम्हालाच हरिपाठ शिकलं पण आमचे काही मंत्र शिकलं नाही। असं ठीक आहे। प्रल्हादाला विचारलं, प्रल्हाद आणि हे काय चाललं, काय नाही, सब ठिकाण हाय भरा आहे। अरे म्हणले देवाचं नाव घेतलंय, कुठे आहे देव, इथे आहे काय इथे, हो इथे आहे। कण कण में भरा हो है राम। मग या माझ्या सभेत दाखव मला।
तुम्ही उठून हात लावा तिथं आहे म्हणल्याबरोबर उठला गदा घेतला खांब काय करे हा खांबा खांबावरील लात मारिली दुर्जने परगटला खांबातून बाहेर आलं हिरण्य कश्यपूला उचललं मांडीवर घेतलं का गौतम ऋषी स्नान करून येत होते वाटत गाय बाळातील होराती वासराचं तोंड इकडं गायचं तोंड तिकडं अशा अवस्थेत गायीला प्रदक्षिणा केलं की पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं फळ आहे हे व्यक्तीला माहित होतं पळतच आले मांडवात आल्यानंतर म्हणले राजे अहो म्हणले थोडं वेदामध्ये एक विषय आहे बघा म्हणजे का आहे असं बरोबर आहे म्हणजे तुमचं म्हणणं मग तुमचं म्हणणं जर बरोबर असेल अक्षता टाकायला काय हरकत काय लगेच बर्मदेव आली आणि जमणुका धरून अक्षदा पडल्या आणि लोक आपापले बिचारे घराकडे चालले आणि तेवढ्यात इंद्रदेवाचा हाती लपक समोर आला अरे इंद्रदेव म्हणला लग्न लागल्यासारखं वाटते लोक पंक्तीला बसले हो लागला हेरपाटा का केला फिरायला बघू या बाईचा संसार जोडलो तर मला इंद्रदेव म्हणा मोठ्या माणसाने असं करू नये केला एवढा विचार करून जिकडे तिकडे निघून गेल्यानंतर एक महिना झाला महिन्याला आमोशाला आणि ग्रहण लागलं ग्रहणाच्या वेळेला एक पर्वकाळ असतो असे 45 पर्वकाळ आहेत एक ग्रहण पर्वकाळ त्याच्यामध्ये आहे आमच्या वारकऱ्याचा द्वादशी पर्वकाळ आहे कपिलाष्टकी पर्वकाळ आहे माऊली या पर्वकाळात ग्रहण पर्वकाळात स्नान केलं की 100 स्नान गंगेचे केल्याचं पुण्य मिळते या विचार करून गौतम ऋषी गेले स्नानाला आणि घरी अहिल्या एकली होती हे माहित होतं इंद्रदेवाला इंद्रदेव म्हणला आज नक्की आणि पर्वकाळ आहे हे ब्राह्मण स्नानाला जातील इंद्र गौतमाचा वेश धारण करून तसले कपडे तसला आवाज तसला चेहरा करून आणि आला अहिल्याने हाक मारला अहिल्ये दार उघड आता गौतमासारखा